आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या भागाकडे वळूया. आज आपण आर्टिकल्स म्हणजे उपपदे हा एक महत्त्वाचा भाग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर आर्टिकल म्हणजे काय? तर आर्टिकल म्हणजे उपपदे. नामाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी, नामाचं ठिकाण स्पष्ट करण्यासाठी या आर्टिकल्सचा व्याकरणामध्ये उपयोग होतो. ते नाम विशिष्ट आहे का सामान्य आहे या नामाचं निर्धारण करण्यासाठी म्हणजे त्याची निश्चितता करण्यासाठी आर्टिकल्सचा उपयोग होत असतो आणि ते आर्टिकल्स डिटरमायनर्सचं काम करतात. आपल्याला डिटरमायनर्स हा शब्द माहीत असेल. डिटरमायनर्स म्हणजे निर्धारक. निर्धारक म्हणजे निश्चितता करणे. तर तो विशिष्ट आहे का सामान्य आहे अशा पद्धतीनं त्याचं निर्धारण करायचं असतं आणि त्या नामाचा उपयोग करायचा असतो. तर पाहूया की आर्टिकल्स इंग्रजीमध्ये किती आहेत. तर आर्टिकल्स इंग्रजीमध्ये 3 आहेत. त्यामध्ये डेफिनेट आर्टिकल्स आणि इनडेफिनेट आर्टिकल्स. असे या 2 विभागामध्ये 3 आर्टिकल आपल्याला विभागून घ्यायचे आहेत. तर डेफिनेट आर्टिकल्समध्ये द हे आर्टिकल येतं. तर हे द हे आर्टिकल त्या नामाची निश्चितता दाखवतं म्हणून त्याला डेफिनेट आर्टिकल्स म्हणतात, म्हणजे निश्चित उपपदे असं म्हणतात. तर त्याला दुसरा एक शब्द आहे नियामक उपपद असं सुद्धा मराठीमध्ये म्हणतात. आणि इनडेफिनेट आर्टिकल्स याच्यामध्ये ए आणि एन असे 2 आर्टिकल इनडेफिनेट आर्टिकल्समध्ये येतात. तर सुरुवातीला आपण इनडेफिनेट आर्टिकल्स बघू. इनडेफिनेट आर्टिकल्समध्ये ए आणि एन येते. तर आपल्याला हे माहिती आहे की इंग्लिशमध्ये अल्फाबेट्स किती असतात? कोण सांगू शकेल? तर ते असतात, बरोबर आहे, 26 असतात. त्या 26 मध्ये 21 आणि 5 अशी वेगवेगळी वर्गवारी असते. तर 5 हे वॉवेल्स असतात. वॉवेल्स म्हणजे स्वर. आणि 21 हे व्यंजन असतात. कॉन्सोनंट्स असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. तर एचा वापर करताना सुरुवातीला आपण ए घेऊया. ए हे आर्टिकल. तर ए आर्टिकलचा उपयोग करत असताना हे एकवचनी सामान्य नामाच्या पाठीमागे याचा उपयोग करतात. तर जसं ए बॉय, पण बॉयचा जो पहिला लेटर आहे, बॉयचं जे पहिलं अल्फाबेट आहे हे कॉन्सोनंट पाहिजे, म्हणजे व्यंजन पाहिजे. याचा अर्थ असा की एचा उपयोग करत असताना हे जे नाऊन आहे या नाऊनच्या उच्चार, या नाऊनचा उच्चार हा व्यंजनोच्चार पाहिजे, म्हणजे व्यंजनाने सुरू होणारा उच्चार पाहिजे. असं असेल तर त्या नामाच्या पूर्वी आपण ए हे आर्टिकल वापरतो. ए हे आर्टिकल कुठं आलं? आपलं इनडेफिनेट आर्टिकलमध्ये आलं. तर काय म्हटलं मी की त्या नामाचा उच्चार कसा पाहिजे? व्यंजनाने झाला पाहिजे. व्यंजन. व्यंजन मग किती आहेत? 21 आहे. आणि स्वर किती आहे? 5 आहेत. 5 स्वर कोणते? ए, ई, आय, ओ आणि यू हे 5 स्वर सोडून उरलेले जे अल्फाबेट्स आहेत म्हणजे व्यंजन आहे, त्या व्यंजनाच्या उच्चाराने याची सुरुवात झाली पाहिजे. बी हे व्यंजन आहे म्हणून आपण इथं ए वापरायचा. जसं की ए गर्ल, ए कार. परंतु आपण हा शब्द घेतला ए
ए युनिव्हर्सिटी. आता इथं यू हा स्वर आहे, परंतु इथं यूचा उच्चार असा होतो, म्हणजे याचा उच्चार व्यंजनाने होतं. ज्यावेळेस सुरुवात जरी स्वराने असली तरी उच्चार मात्र व्यंजनाने होतो. म्हणून आपण इथं असलेल्या अल्फाबेट्सच्या ऐवजी त्याच्या उच्चाराकडे लक्ष देणं हे महत्वाचं असतं. आता इथं खरं तर यू आहे, मग इथं अँड युनिव्हर्सिटी यायला पाहिजे, परंतु या यूचा अर्थ व्यंजनासारखा होतो, म्हणून आपल्याला इथं एचा उपयोग करायचा आहे. तर या पद्धतीनं आपल्याला ये या आर्टिकलचा उपयोग करायचा आहे. हे सामान्य एकवचनी सामान्य नामाच्या पूर्वी आपल्या बोलण्यामध्ये किंवा लिखाणामध्ये आर्टिकलचा उपयोग करत असताना ज्या नामाचा उच्चार व्यंजनाने होतो किंवा व्यंजनोच्चाराने त्या नामाची सुरुवात होते, त्या नामाच्या पूर्वी आपल्याला ए वापरायचा आहे. तर आता आपण पाहूया अँडचा वापर कसा करतात. अँड हे आपलं दुसरं इंडेफिनिट आर्टिकल आहे. तर अँडचा वापर करत असताना ज्या सामान्य नामाची सुरुवात स्वरोच्चाराने होते, म्हणजे स्वराच्या उच्चाराने होते, तर त्या नामाच्या पूर्वी आपण अँड हे आर्टिकल वापरायचं असतं. उदाहरणार्थ अँड ॲपल. इथं ए आहे आणि एचा उच्चार अ सारखाच आहे, आहे, अँड ॲपल या पद्धतीनं. दुसरं उदाहरण घेऊया, अँड अम्ब्रेला. या नामाची सुरुवात यू पासून झाली आणि उच्चार पण स्वराचा आहे, त्याच्यामुळे अम्ब्रेलाच्या पाठीमागं आपल्याला अँडचा उपयोग करावा लागेल. अँड अँड ऑनेस्ट मॅन. आता इथं सुरुवातीला एच आहे, पण एचचा साऊंड, एचचा आवाज, एचचा उच्चार हा सायलेंट आहे, म्हणजे एचचा उच्चार इथं होत नाही. म्हणून जर इथं एचचा उच्चार होत नसेल तर इथं या नामाचा, या विशेषणाचा उच्चार हा ओ पासून होतो आणि ओ हे स्वर असल्यामुळे सुरुवात जरी व्यंजनाने असेल तर अँड ऑनेस्ट मॅन च्या पूर्वी आपल्याला अँडच वापरावा लागेल. तर या पद्धतीनं उच्चारानुसार जर स्वराचा उच्चार असेल तर आपल्याला त्या नामापूर्वी अँड वापरायचा आहे, आणि जर व्यंजनाने त्या नामाचा उच्चार झाला तर त्याच्या पूर्वी आपल्याला ए वापरायचा आहे. हे आपल्या लक्षात आलं असेल. आता आपण डेफिनेट आर्टिकलकडे वळणार आहोत. डेफिनेट आर्टिकल्सचा उपयोग करताना काय करावं लागेल या गोष्टीकडे आता आपण वळूया. द हे निश्चित उपपद आहे, तर याच्या वेगवेगळ्या ठिकाणी कसा उपयोग होतो ते आपण पाहूया. पहिला उपयोग, एखादं नाम असेल आणि पहिल्यांदा त्या नामाची ओळख होत असेल तर त्यावेळेस ए वापरायचे, आणि दुसऱ्यांदा त्याच नामाचा उपयोग जर आपण करत असू तर त्यावेळेस ते नाम आपल्या ओळखीचं झालेलं असतं, म्हणजे निश्चित झालेलं असतं, आणि म्हणून त्यावेळेस मग दुसऱ्या वेळेला आपल्याला दचा उपयोग करायचा. जसं उदाहरणार्थ आय सॉ ए गर्ल. आय सॉ ए गर्ल. गर्लचं जी हे व्यंजन असल्यामुळे इथं ए आलं. आता याच मुलीबद्दल पुढचं वाक्य आलं. समजा गर्ल वॉज
इन ग्रीन क्लॉथ्स. तर हीच मुलगी आहे ती. आपल्या पहिल्या वाक्यामध्ये आय सॉ ए गर्ल असं म्हटलं, पहिल्यांदा ओळख झाली. आणि याच मुलीबद्दल आपण पुन्हा बोलतोय म्हणजे इथं आपल्याला द वापरायचं आहे. म्हणजे एक नाम सुरुवातीला ओळख होण्यापूर्वी ए वापरा आणि ओळख झाल्यानंतर त्याच नामाविषयी जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस तिथं दचा वापर करायचा, म्हणजे इथं हे नाम निश्चित होतं. तर या पद्धतीनं आपल्याला दचा उपयोग आपल्या वाक्यामध्ये करायचा आहे, आपल्या बोलण्यामध्ये करायचा आहे, आपल्या लिहिण्यामध्ये करायचा आहे. नंबर 2, आपल्याला हे कुठं वापरायचं आहे? जगामधली एकमेव वस्तू असेल. कशी एकमेव वस्तू? जगामधील एकमेव वस्तू, तिचं नाव. आता जसं मून आहे, चंद्र एक आहे, इथं काही द. ज्या वेळी आपण मून बद्दल बोलू त्यावेळेस आपल्याला द मून असं म्हणायचं आहे आपल्या इंग्लिशमध्ये. त्यानंतर सन आहे, तर सन बद्दल बोलत असताना आपल्याला द सन असं वापरायचं आहे. म्हणजे जगातील ज्या एकमेव वस्तू आहेत, जी नावं आहेत, तर त्या एकमेव नामाच्या पूर्वी आपल्याला द हे आर्टिकल वापरायचं आहे. उदाहरणार्थ आता इथं गंगा आहे, नदी आहे, एकमेव आहे, तर आपल्याला इथं द वापरायचं. आणि जेव्हा आपण या नावापासून जर सुरुवात होत असेल तर हे द कॅपिटल घ्यायचं आहे, आणि वाक्याच्या मध्ये असेल तर हे टी दचं टी हे आपल्याला स्मॉल घ्यायचं आहे. मग नद्याची नावं असतील, पर्वताची नावं असतील किंवा समुद्राची नावं असतील तर अशा नावाच्या पाठीमागं आपल्याला द हे आर्टिकल वापरायचं आहे. त्याच्यानंतर नंबर 3, वर्तपत्रे असतील किंवा एखादं बिल्डिंग असेल प्रसिद्ध असलेली, तर त्या वर्तपत्राच्या नावाच्या पाठीमागे, त्या बिल्डिंगच्या नावाच्या पाठीमागे आपल्याला द हे आर्टिकल वापरायचं आहे. जसं द ताजमहाल या पद्धतीने. जसं द लोकमत. तर या पद्धतीनं आपल्याला या दचा वापर करता येईल. एखादं नाम विशेष असेल, जसं हे 4 नंबर, एखादं नाम जर विशेष, त्याची विशेषता दाखवायची असेल तर आपल्याला दचा वापर करावा लागेल. तसं टीचर इज आता द टीचर असं आपल्याला घ्यावं लागेल. द टीचर इज अन ऑनेस्ट मॅन. ऑनेस्ट मॅन हे त्याचं वैशिष्ट्य आहे की तो शिक्षक दयाळू आहे, दयाळू स्वभावाचा आहे. तर त्या पद्धतीनं आपल्याला जर बोलायचं असेल तर आपल्याला द हे आर्टिकल घ्यावं लागेल. आता उदाहरणार्थ आणखी एक तुम्हाला मी उदाहरण देईन की जर अनेक वचनी नाम असेल आणि सामान्य नामासारखा त्याचा उपयोग केला गेला असेल तर त्या ठिकाणी दचा उपयोग करतात. द डॉग्स आर फेथफुल. म्हणजे हे डॉग्स पूर्ण त्या जातीविषयी, त्या प्राण्याच्या जातीविषयी विशेष माहिती सांगतं. द डॉग्स आर फेथफुल म्हणजे कुत्रा हा फेथफुल असतो, प्रामाणिक असतो, असं ज्यावेळेस आपल्याला बोलायचं असतं त्यावेळेस आर्टिकलचा उपयोग इथं द पासून किंवा दचा उपयोग करायचा असतो. द डॉग्स आर फेथफुल या पद्धतीने.
यानंतर आपले सण वार असतील तर त्यांच्याही नावाच्या पाठीमागे आपल्याला दचा उपयोग करता येईल. तर या सगळ्या गोष्टी, हे सर्व नियम आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हे जर असे लक्षात राहत नसतील तर आपल्याला परत व्हिडिओ बघावा लागेल. त्याचा शॉट घेऊन, फोटो घेऊन आपल्याला हे लिहून घ्यावं लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवा. तर परत मी रिव्हिजन करेन. दचा उपयोग वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचा असेल तर येईल. त्या नामाचा उपयोग परत करायचा असेल तर द येईल. एकमेव वस्तू, मग पर्वत असेल, नदी असेल, डोंगर असेल, कुठलीही एखादी वस्तू असेल तर त्याच्या पाठीमागं आपल्याला द वापरायचं आहे. बिल्डिंग असेल, एखाद्या वर्तमानपत्राचं नाव वगैरे असेल तर त्याच्या पाठीमागं द घ्यायचं आहे. एखाद्या माणसामध्ये विशेष काही गुण असतील, ते दाखवायचे असतील तर तिथं आपल्याला घेता येईल. आता उदाहरणार्थ एखादा देश असेल, समजा त्या देशाचा समूह असेल तर त्या समूहाच्या नावाच्या पाठीमागं सुद्धा आपल्याला द वापरता येईल. जसं द इंडियन्स, हा जो इंडियन्सचा, भारतीयांचा समूह आहे, तो जर दाखवायचा असेल तर आपल्याला तिथं द घ्यायचं आहे. द अमेरिकन्स, द युरोपियन्स, अशा पद्धतीनं, द चायनीज, अशा पद्धतीनं आपल्याला त्या देशाचा समूह दाखवण्यासाठी डेफिनेट आर्टिकलचा उपयोग करता येईल. तर या पद्धतीनं ए, अँड आणि दचा आपल्या बोलण्यामध्ये, लिखाणामध्ये, ग्रॅमॅटिकली आपलं इंग्लिश करेक्ट येण्यासाठी याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आणि आता आपण टेन्सचे, त्याच्यानंतर वाक्याचे प्रकार, यामध्ये आपण लक्ष घातल्यानंतर, ते शिकल्यानंतर आपल्याला याचा कसा उपयोग करायचा आहे ते निश्चितपणानं करता आला पाहिजे. आता याच्या पुढचा एक भाग आहे आर्टिकलमध्येच, की हे आर्टिकल्स कुठे वापरत नाही, त्या महत्वाचा भाग आहे. कुठे वापरायचं नाही. कुठे वापर नको. म्हणजे आपल्याला तर डेफिनेट आर्टिकल, इनडेफिनेट आर्टिकल याच्या वापरानंतर आर्टिकल कुठं वापरायचं नाही या गोष्टीचा आपण विचार करूया. तर आर्टिकल नंबर 1 त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं नाही जिथं प्रॉपर नाउन्स आहेत. प्रॉपर नाउन्स म्हणजे जसा देश आहे, देश सामान्य नाम, परंतु इंडिया हे प्रॉपर नाउन झालं. जसं बॉय हे सामान्य नाम आहे, परंतु राम किंवा लक्ष्मण किंवा अमित किंवा सुमित अशा पद्धतीचं जर नाव असेल तर त्याच्यापुढे आर्टिकल येणार नाही. देशाचं नाव असेल, प्रॉपर नाव असेल तर तिथं आर्टिकल येणार नाही. अमेरिकेच्या अगोदर आर्टिकल येणार नाही. तर जिथं प्रॉपर नाउन्स आहेत त्याच्यापूर्वी आपल्याला आर्टिकल वापरायचं नाही आहे. त्याच्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स. ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स जेव्हा सामान्य अर्थाने आपण त्याचा वापर करत असतो त्यावेळेस त्या ॲबस्ट्रॅक्ट नाउनच्या पाठीमागं आपल्याला आर्टिकल वापरायचं नाही आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. एक प्रॉपर नाउन, दुसरं ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स जेव्हा सामान्य अर्थाने आपण वापरतो तेव्हा त्या नामाच्या पाठीमागं आपल्याला आर्टिकल वापरायचं नाही. त्यानंतर प्ल्युरल नाउन्स, पण जेव्हा सामान्य अर्थाने वापरतो त्याचा वापर सामान्य अर्थाने म्हणजे संबंध त्या जातीला ते अनुसरून असतं अशा पद्धतीनं जर आपण वापरत असू